माझ्या गोड छोट्या दोस्तांनो, मी अनु, तुमची गोष्ट आई. बरं मला सांगा, तुम्हाला कशाची भीती वाटते का? म्हणजे कुणाला अंधाराची, कुणाला मोठ्या आवाजाची, तर कुणाला एकटं राहायची भीती वाटत असेल, हो की नाही? आपल्या आजच्या गोष्टीतला छोटासा सोनू ससाही एका गोष्टीला खूप घाबरायचा. त्याला अंधाराची खूप भीती वाटायची. पण मग त्याने ही भीती कशी घालवली आणि त्याला रात्रीची कोणती जादू दिसली? चला तर मग ऐकूया धाडसी सोनू ससा आणि रात्रीची जादू ही सुंदर गोष्ट. एका घनदाट आणि सुंदर जंगलात सोनू नावाचा एक छोटूसा गोड ससा राहायचा. सोनूचे कान लांब लांब होते आणि त्याची शेपटी कापसाच्या गोळ्यासारखी मऊ होती. सोनूला दिवसा खेळायला खूप आवडायचे. तो जंगलात इकडून तिकडे उड्या मारायचा, गाजरं कुडतडायचा आणि फुलपाखरांच्या मागे धावायचा. पण जसा सूर्यदेव जायला निघायचा ना, म्हणजे सनसेट व्हायचा तेव्हा, तशी सोनूची धडधड वाढायची. जंगलात अंधार झाला की सोनू खूप घाबरायचा. बापरे, किती हा अंधार! बाहेर काही भीतीदायक नसेल ना? असा विचार करून सोनू पळत पळत आपल्या जमिनीखालच्या छोट्याशा घरात बुरुजात जाऊन लपायचा. तो रात्री घराबाहेर एक पाऊलही टाकत नव्हता. अंथरुणांवर पडून तो डोळ्यांवर घट्ट हात ठेवायचा आणि विचार करायचा, रात्र इतकी काळी आणि भयानक का असते? एका रात्री सोनूला अजिबात झोप येत नव्हती. बाहेर वाऱ्याचा आवाज येत होता, श्श श्श, आणि पानांची सळसळ ऐकू येत होती. सोनूने ठरवलं की या भीतीवर काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. त्याने विचार केला, आपल्या जंगलात सगळ्यात मोठे कोण आहे? हां, आऊलाजोबा, म्हणजे घुबड. सोनू हळूच आपल्या घरातून बाहेर पडला. भीतीने त्याचे पाय थरथर कापत होते. त्याने वर पाहिले. एका मोठ्या झाडाच्या फांदीवर आऊलाजोबा डोळे मोठे मोठे करून बसले होते. सोनू हळूच म्हणाला, आऊलाजोबा, आऊलाजोबा, मला तुमची मदत हवी आहे. आऊलाजोबांनी आपली मान पूर्ण गोल फिरवली आणि म्हणाले, कोण आहे तिथे? अरे सोनू, तू रात्रीचा बाहेर? काय झालं बेटा? सोनू रडवेल्या आवाजात म्हणाला, आजोबा, मला या अंधाराची खूप भीती वाटते. रात्र खूप वाईट असते. मला सांगा ना, मी माझी भीती कशी घालवू? आऊलाजोबा हसले. त्यांचे पांढरे पंख हलवत ते म्हणाले, अरे सोनू, रात्र वाईट नसते. आपण रात्री डोळे बंद करून बसतो, म्हणून आपल्याला रात्रीचं सौंदर्य दिसत नाही. रात्रीच्या वेळी या जंगलात कितीतरी सुंदर गोष्टी घडतात, माहिती आहे? आकाश चमचम करतं, झाडे गाणी गातात. तू जर घाबरून घरातच राहिलास तर या सुंदर गोष्टी कधीच पाहू शकणार नाहीस. घाबरू नकोस, डोळे उघड, धाडस कर आणि रात्रीची जादू बघ. आऊलाजोबांनी समजवल्यानंतर सोनूला थोडे धाडस आले. त्याने एक मोठा श्वास घेतला आणि त्याने आपले डोळे मोठे करून आजूबाजूला पाहिले. आणि काय आश्चर्य, त्याला एक वेगळंच जग दिसलं. सोनूने वर आकाशात पाहिले. एक मोठा गोल चांदीसारखा चमकणारा चंद्र होता. त्याच्या भोवताली छोटे छोटे तारे टिंकल टिंकल करत चमकत होते. चंद्राच्या प्रकाशामुळे झाडांच्या सावल्या जमिनीवर पडल्या होत्या.
वारा आला की ती झाडं आणि त्यांच्या सावल्या जणू काही डान्स करत होत्या. सोनूला ते पाहून खूप मज्जा वाटली. अचानक सोनूच्या समोर जुबुक जुबुक करत एक छोटे छोटे दिवे चमकायला लागले. सोनू आनंदाने ओरडला, वाव, हे काय आहे? ते काजवे होते, फायरफ्लाईज. तुम्हाला जर माहिती नसेल तर आईबाबांना दाखवायला सांगा. काजवे, शेकडो काजवे हवेत उडत होते. सोनूने कान देऊन ऐकले. रात्री जंगलात एक शांत सुंदर संगीत वाजत होते. झिंगूरचा आवाज, किर्र किर्र, आणि पानांची सळसळ. हे संगीत ऐकून सोनूचे मन अगदी शांत झाले. सोनू आनंदाने जंगलात इकडे तिकडे उड्या मारायला लागला. ज्या अंधाराला तो घाबरायचा तो अंधार त्याला आता खूप सुंदर वाटू लागला. फिरून फिरून सोनू पुन्हा आऊल आजोबा यांच्यापाशी आला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक मोठी स्माईल होती. तो म्हणाला, थँक्यू आऊल आजोबा. जर आज मी माझ्या घरातून बाहेर पडलो नसतो तर रात्रीची ही जादू मला कधीच दिसली नसती. मी उगाचच अंधाराला घाबरत होतो. आऊल आजोबांनी सोनूच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, शाब्बास सोनू, तू खूप धाडसी आहेस. त्या रात्रीनंतर सोनूची भीती कायमची पळून गेली. तो दिवसा मित्रांसोबत खेळायचा आणि रात्री चंद्राच्या प्रकाशात फिरायचा. आता तो जंगलातला सगळ्यात सुखी आणि जिज्ञासू ससा बनला होता. तर माझ्या गोड छोट्या दोस्तांनो, या गोष्टीवरून आपण काय शिकलो? काही गोष्टी आपल्याला सुरुवातीला खूप भीतीदायक वाटतात. आपण घाबरतो, जसे की अंधार, नवीन शाळा किंवा एखादा कठीण अभ्यास. पण जर आपण धाडस ठेवलं आणि भीतीचा सामना केला, म्हणजे डेअरिंग केली, तर आपल्याला समजेल की त्या गोष्टींमागे कितीतरी सुंदर आणि नवीन अनुभव लपलेले असतात. म्हणून नेहमी धाडसी आणि जिज्ञासू राहा. भेटूया लवकरच नवीन गोष्टीसोबत. बाय बाय.